नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. वेदना भाग 1. समोर ठेवलेल्या पेशंटच्या फाईलकडे बघत सेजल भूतकाळात गेली. 4 वर्षापूर्वी तो प्रसंग झरकन तिच्या डोळ्यासमोरून गेला. वैभवला एकदा तरी निर्णयावर पुन्हा विचार कर अशी विनवणी करणारी ती आणि तिच्याकडे पाठ करून उभा असलेला तो. एका व्यक्तीने क्षुल्लक कारणाचा राग मनात ठेवून त्यांच्या सुंदर अशा नात्याला एक वाईट वळण लावले. खरं तर त्या व्यक्ती इतकंच ते दोघेही जबाबदार होते. पण ती वेळ अशी होती की कुणीच शांतपणे विचार करायला तयार नव्हते. एका क्षणात जोडल्या जाणाऱ्या नात्याची आणि स्वप्नांची राख रांगोळी होऊन गेली. आज पुन्हा हे सगळं आठवल्यावर सेजल क्षणभर थबकली. ह्या विचाराने की की हे सगळं थांबवता येत होतं ना. वैभव आणि आपण काहीच का प्रयत्न केला नाही. विचारांचा गुंता वाढू लागला आणि तशाच इंटरकॉमची बेल वाजला. भानावर येत सेजलने फोन उचलला. पलीकडून देसाई मॅडम तिला एका जुन्या केसच्या डिटेल्स देऊन तिने फोन कट केला आणि समोर पडलेली फाईल उघडली. मिसेस काव्या एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये वेब डिझायनर, प्रचंड तणावाखाली येऊन डिप्रेशनची शिकार आणि त्याभरात 2 वेळा केलेल्या आत्महत्येचा प्रयत्न. याच कारणासाठी तिला तिची फॅमिली डॉक्टरांनी शहरातल्या सर्वात नामवंत मानसोपचार तज्ज्ञ देसाईंच्या क्लिनिकला पाठवलं होतं. आणि आता तिची फाईल सेजल समोर होती, जी त्या क्लिनिकमधली सर्वात हुशार समुपदेश आणि सायकोथेरपिस्ट होती. सेजल या नावामुळे क्षणभर जरी गोंधळली असली तरी स्वतःला सावरून तिने नेहमीप्रमाणे सर्व डिटेल वाचून नोट काढायला सुरुवात केली. त्यावेळी दारातून मे आय कम इन असा आवाज आला. सेजलने हातानेच बसण्याची खूण केली आणि तयार केलेल्या डिटेल्स नोट्स कांचन समोर ठेवल्या. त्या हातात घेत कांचन म्हणाली, सना, जे झालं त्याला आता 4 वर्ष उलटून गेली आहेत आणि असाही तिच्याशी किंवा तिच्या घरच्यांशी आता कसला संबंध उरला नाही. मग ही इतकी महत्वाची केस असताना तू का नाही म्हणतेस? आपल्या दोघींनाही हे चांगलं माहीत आहे की सध्या तिला यातून कोणी बाहेर काढू शकेल तर ती तू आहेस. मग तू का माघार घेतेस? आय नाव कांचन, पण मला कसलेच रिक्स नकोय. माझ्या एका शब्दाने तिचं आणि माझंही न भरून येणारं नुकसान होईल अशी भीती वाटते मला. कारण एक माणूस म्हणून मी तिला ओळखते. रागाच्या भरात ती काय पाऊल उचलू शकते याची जितकी कल्पना मला आहे तितकीच ती इतर कुणाला नसेल. म्हणून मी तुला ही केस देते, जेणेकरून मला तिच्या प्रगतीबद्दल वारंवार कळत राहील आणि योग्य वेळी गरज पडल्यास तुला मदतही करता येईल. जशी तुझी इच्छा असं म्हणत कांचन फाईल घेऊन निघून गेली आणि सेजल पुन्हा एकदा भूतकाळात हरवली. सेजलचा भूतकाळ काय असेल हे जाणून घेण्यासाठी कथेतील पुढील भाग नक्कीच वाचा.